शुरू करूया. महफूज समझ रहे थे हम अपने आप को अपनी आशियानों में. महफूज समझ रहे थे हम अपने आप को अपनी आशियानों में, लेकिन हमारी जिंदगी ही बर्बाद कर दी उनके बेसुमार चाहतों ने. पुढच्या स्टेज मागचा शहाणा अनुभवाच्या शिदोरीतून आणलाय तुमच्यासाठी मोटिवेशनल कथांचा खजिना. नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील. आजच्या मोटिवेशनल कथेचं नाव आहे एक साधासा प्रश्न. हेच कथेचं नाव आहे. नमस्ते रेखा महोदया. तर हा एक साधा प्रश्न, दैनंदिन जीवनात आपल्याला पडणारा एक साधा प्रश्न, आज ही कथा खूप काही सांगून जाईल. कथेचं नाव साधं जरी वाटलं तर विचार करायला लावणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. प्रॅक्टिस करत असताना बरेच एम आर तुम्हाला माहिती आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ते त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट्स, मेडिसिन्स आपल्याला सांगायला येतात. रेग्युलरली सिन्सिअरली ते त्यांचं काम करत असतात. तसाच एक एम आर नेहमी रुटीन माझ्याकडे येतो, रेग्युलर येतो, अगदी सिन्सिअरली त्याचं काम करतो. आणि यांची स्ट्रॅटेजी असते कंपनीची की डॉक्टर्सला काहीतरी ऑफर द्यायची किंवा डॉक्टर्सला काहीतरी पॅकेज द्यायचं किंवा गिफ्ट्स द्यायचं. तसा तो एक गिफ्ट माझ्यासाठी घेऊन आला, म्हणजे सगळ्याच डॉक्टरांसाठी त्याने आणलं होतं. ते गिफ्ट होतं सुगरणीचा खोपा. सर्वांना आवडतो की नाही सुगरणीचा खोपा? ॲक्च्युली तो प्रश्न, तो जो खोपा होता तो मॅनमेड होता, म्हणजे मशीनने आर्टिफिशियली बनवलेला, नॅचरल नव्हता. परंतु देताना तो मला म्हटला की मॅडम, सुगरणीचा खोपा घरात ठेवणं शुभ असतं. मी सहज हसले. तो माझ्याकडे बघून म्हटलं, खरंच शुभ असतं, तुम्हाला विश्वास नाही का? मी त्याला म्हटले, अरे बाबा, दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून आपल्या घरात ठेवणं कुठे आलं रे शोभच? हा माझा साधा प्रश्न. तो माझ्याकडे बघायला लागला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मी त्याला म्हटले, बघ, तू सुंदरसं घर जर बांधलं, त्या घरात छान डेकोरेशन केलं, आणि ते डेकोरेशन केलेल्या वस्तू किंवा तुझी खिडकी, दरवाजा, तुझं जे आहे बाहेरचं स्केच मला खूप जर आवडलं आणि मला वाटलं हे माझ्यासाठी शुभ आहे, तर ते मी ओरबाडून काढून माझ्या घरात लावलेलं चालेल का? त्याने माझ्याकडे बघितलं आणि काहीच बोलला नाही. कसं काय चालणार? दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून आपलं घर सजवणं शुभ कुठं? हाच माझा साधा प्रश्न. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला 2 कारणे होती. एक तर तो निशब्द झाला, किंवा दुसरं की आपण काही बोललो तर मॅडम आपलं प्रॉडक्ट लिहिणार नाही, म्हणून तो बिचारा गप्प बसला. दुसरा अनुभव सांगते. कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा सगळ्यांनाच माहीत आहे. तर कार्तिक पौर्णिमेला सर्वजण कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जातो. खूप गर्दी असते. माझा तालुका हा भडगाव आणि बाजूलाच पाचोरा तालुका म्हणून 12 किलोमीटरवर आहे. तिथे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. मग माझ्या एका मैत्रिणीने तिथे मला नेलं. तर तिथे तोबा गर्दी, आणि गर्दीमध्ये मी कधीच जात नाही, मला अजिबात आवडत नाही. ते अगदी छोटंसं मंदिर, आणि त्या मंदिरात खूप महिला गर्दी करत होत्या कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी महिलांची आणि कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी. बघा, ते छोट्याशा खोपट्यात बसून काही पूजा मंत्र बिंत्र करत होते. लोटालोटी, भानगडी, शिवेगाळ. मी म्हटलं नको. मैत्रिणीला म्हटलं, तू दर्शन घे, माझं दुरूनच रामराम सांग देवाला. आणि मी बाहेर निघाले. तर अशा ठिकाणी बाहेर बरीच दुकानं लागलेली असतात, तुम्हीही बघितलेली असेल. परंतु त्या दुकानांचे वैशिष्ट्य होते की प्रत्येक दुकानाच्या इथं असे गठ्ठीच्या गठ्ठे मोर पीस ठेवलेले होते. मी बघितलं की जितकेही दुकानं असतील 15-20, प्रत्येक ठिकाणी ते मोरपिसांचे गठ्ठे ठेवलेले होते, आणि महिला येऊन कमीत कमी 2 तरी मोरपीस घेत होत्या. माझी मैत्रीण पण आली. तिने माझा हात पकडला आणि एका दुकानात घेऊन गेली आणि तिथे मोरपीस घेऊ लागली. मी दुकानदाराला विचारलं, हे मोरपीस कशासाठी? मग दुकानदार म्हटला, अहो हे शुभ असतं, घरी ठेवायचं असतं. मी म्हटलं, मोरपीस ठेवणं शुभ असतं? म्हणे हो. मग म्हटलं, ते ज्या मोराचं पीस होतं त्याला का शुभ नाही राहिलं? त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. मी म्हटले की प्रत्येक दुकानात गठ्ठेच्या गठ्ठे मोरपिसांचे आहे, म्हणजे ते नैसर्गिकरित्या गळालेले नाही. मग हे मोरपीस घेण्यासाठी ह्या मोरांची नक्कीच हत्या केली असेल. मागेच पेपरात आलं होतं की विषारी ज्वारीचे दाणे खाऊन मोर मेले आणि त्यांना पीस नव्हते. म्हणजे अशा प्रकारे ही मोरपीस गोळा केली जातात आणि माणसांना विकली जातात, आणि त्याला आपण शुभ म्हणतो.
मग ही शुभ कशी झाली? ज्या स्वतःच्या मोराची ही पीस होते, त्याला हे पीस शुभ झाले नाही, तर ते आपल्याला कसे होणार? हा माझा साधा प्रश्न. पण ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्या दुकानदाराला वाटले ही बाई माझं दुकान बंद करते की काय. त्याने हात जोडले आणि म्हटले, ताई माझे ग्राहक जातील हो. आणि मग माझ्या मैत्रिणीने तिथून मला ओढलं, घेऊन आली आणि 2 बोरपीस माझ्या हातात ठेवलं आणि मी डोक्याला हात मारला. कारण की कळतं पण वळत नाही, अशी आपली परिस्थिती. आम्हाला कळतं हे चुकीचं घडतंय, मग आमची पावलं पुन्हा तिकडेच का जातात? दुसऱ्या डायरेक्शनला वळत का नाही? योग्य मार्गाला वळत का नाही? आपण सोयीस्कर वाक्य देतो, आम्हाला कळतं पण वळत नाही. मंडळी, तिसरा एपिसोड सांगते. मी औरंगाबादला असताना 3rd-4th वीकला असताना पार्ट टाइम जॉब करायची. तशी गरज नव्हती पण मलाच हौस होती. कॉलेज संपली की 2 तास एक पेशंट होतं बेड रिडन, त्याला मेडिसिन आणि राईल्स ट्यूबने फिडिंगसाठी तिथे जायची. ते होते जैन धर्मी. तर त्यांच्याकडे एक गजमणी होता. एक नाही 2 गजमणी होते. गजमणी माहिती आहे तुम्हाला? गजमणी म्हणजे तो मणी जो हत्तीच्या गंडस्थळामध्ये असतो. गंडस्थळ म्हणजे उंचवटा जो असतो कपाळाचा, त्याच्या सेंटर म्हणजे 2 डोळ्यांच्या मधोमध तो मणी असतो. ते मला अगदी कौतुकाने सांगत होते, हा बघा गजमणी. आणि मग मी म्हटलं हा काय असतो? तर त्यांनी तो एक गजमणी खाली ठेवला हातात आणि दुसरा वर आणि त्याला गोल गोल फिरवला. तर खालचा गजमणी पण गोल गोल फिरायला लागला. ते मला म्हटले, हा गजमणी ज्याच्याकडे असतो ना, त्याच्याकडे भरपूर संपत्ती असते. आता तो माणूस श्रीमंतच होता, व्यावसायिक होता. स्वाभाविक दुसरं कोणी असलं तर त्याला वाटलं असेल की ह्या मनीमुळेच ह्या माणसाकडे एवढी प्रॉपर्टी आली. परंतु माझा एक साधा प्रश्न त्यांना होता. मी म्हटलं हा गजमणी हत्तीच्या माथ्यामध्ये असतो, मग हत्तीकडे प्रॉपर्टी किती? त्याने माझ्याकडे बघितलं, म्हणजे काय? मी म्हटलं हत्तीकडे खूप संपत्ती असेल ना, कारण की हा गजमणी त्याचा स्वतःचा असतो ना. हा माझा साधा प्रश्न. ते हसले, हत्तीकडे कसली आली प्रॉपर्टी, संपत्ती? मी म्हटलं, ज्याचा स्वतःचा गजमणी आहे त्याच्याकडे संपत्ती नाही आणि तो गजमणी आपण ठेवल्यावर आपल्याकडे संपत्ती येईल असं कसं काय आपल्याला वाटलं? बघा मंडळी, हे 3ही एपिसोड तुमच्याही जीवनात घडले असतील, पण हा साधा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला का? किंवा समोरच्याला विचारलं का? माणसाला सगळंच अपूर्ण पडतं, सर्वच गोष्टी अपूर्ण पडतात. माणसाचं म्हणणं आहे की ही पृथ्वी फक्त त्याच्यासाठी, इतर प्राण्यांचा त्यावर अधिकार नाही. परंतु तसं नाही. जेवढा माणसाचा अधिकार ह्या पृथ्वी तलावावर आहे, तेवढाच प्रत्येक प्राण्याचा आहे. माणसाला कोणताही अधिकार नाही त्यांचा हक्क काढून घेण्याचा. आत्ताच काही दिवसापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते. सर्वांना माहिती, सगळं जग हळहळलं हो. एक गर्भार हत्तीने स्फोटके भरलेले अननस खाल्ले आणि तिचा वेदनादायी मृत्यू झाला. आतून हल्लो आपण. आपलं मन किती हळहळलं. ती गोष्ट अजूनही आपल्या मनातून जात नाही. एवढा विकृत झाला. हिंस्र प्राणी म्हणतात ते हे का माणूस? सगळ्यात जास्त वाईल्ड ॲनिमल हा माणूस आहे. कारण की ह्या माणसाला फक्त स्वार्थ माहिती आहे. आम्ही बातम्या ऐकतो. बातम्या काय ऐकतो? की बिबट्याच्या माणसांच्या परिसरामध्ये वावर. अहो हे स्टेटमेंटच चुकीचं आहे. बिबट्याचा माणसांच्या परिसरात वावर नाही, तर स्टेटमेंट खरं काय आहे? माणसांचा बिबट्याच्या परिसरात वावर आणि हस्तक्षेप आणि अतिक्रमण हे योग्य स्टेटमेंट आहे. आपण बातम्या ऐकतो की हत्तींनी उभं पिकं जे आहे ते उद्ध्वस्त केली. स्टेटमेंट पुन्हा चुकीचं. ॲक्च्युअल स्टेटमेंट हे नाहीये. स्टेटमेंट काय आहे माहिती आहे? हत्तींचं हॅबिटेट असलेली, वास्तव असलेले जंगलं माणसांनी उद्ध्वस्त केली आणि तिथे शेती केली. ॲक्च्युअली फॅक्ट ही आहे. परंतु आपल्या सोयीनुसार आपण बातम्याही बदलतो आणि आपल्यावर हे प्राणी किती अत्याचार करतात हे आपण दाखवतो. कारण की आपल्याला बोलता येतं, दाखवता येतं, मीडिया आपल्याकडे आहे. प्राण्यांकडे तसं आहे का? नाही. शुभ अशुभ करण्यासाठी ह्या प्राण्यांची आपण हत्या करतो, आपल्या घरात सजवतो. त्यांचे शिंग, त्यांची नख, त्यांचे पिस आणि शुभ मानतो. मला सांगा, कोणत्या प्राण्याने माणसाचा कान, हात, बोट कापून सजवलेले आहे, गळ्यात घातले किंवा त्यांची घरं सजवलेली? प्राण्याने असं काही विकृती केली का? मग ही विकृती माणसात का? बुद्धी दिली म्हणून?
या बुद्धीचा वापर दुसऱ्याला मारून स्वतःची शोभा वाढवायची? जर आपण एखाद्याचा प्राण घेऊन ती गोष्ट घेतो तर ती शुभ कशी होईल, हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये. मंडळी, या हत्तीनीचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हापासून ह्या गोष्टी माझ्या डोक्यात घोळत होत्या आणि सगळा इतिहास आठवला. ह्या बारीक बारीक गोष्टींवर जिथे मी साधे प्रश्न विचारले आहे ते तुम्हालाही मला विचारावेसे वाटले. विचार करा. हे साधे प्रश्न आहेत, परंतु खूप गहन आहेत. ही पृथ्वी फक्त आपली नाही, सर्वांची. सर्वांना त्या अधिकार मिळायलाच पाहिजे हे तुम्ही